हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि ॲज यू नो माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या सख्या बहिणीचं लग्न आहे. आणि आज आहे मुहूर्ताची हळद. सगळे काकी वगैरे घरी आलेले आहेत. आणि ही आहे माझी कझिन बेबो. हाय गाईज. सो येस, छान वाटतंय, पण खूप घाई गडबडीमध्ये होतं, कारण माझ्या मावशीच्या मुलाचं सुद्धा लग्न आहे आणि त्याचं उद्या परवा आहे. माझ्या बहिणीचं 29ला आहे. सो सगळं ॲडजस्ट करून ते मुहूर्ताची हळद वगैरे करावी लागते. फराळ वगैरे पण बनवायचं आहे, म्हणजे करंजा वगैरे बनवायच्या आहेत. सो खूप काम आहे. चला मी तुम्हाला दाखवते तयारी कशी चालू आहे. मला जितकं पॉसिबल होईल तेवढं मी बाईट्स घेईन, कारण मी फोन हातात पकडला की मला काहीतरी काम सांगतायत, त्यामुळे मला ब्लॉग बंद करावा लागतं. पण जितकं मला पॉसिबल आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच. स्टे कनेक्ट विथ मी. आणि शी इज दुल्हन. कसं वाटते पण खूप गोड दिसते वाटत आहे. ओ माय गॉड, हिचंच लग्न आहे. मला तुम्ही सगळे विचारता की लग्न कोणाचं आहे. सो ही माझी सखी बहीण आहे, माझ्यापेक्षा मोठी. हे पण मी टाकू ओके. हाय बाप्पा. हाय. कशी चालली तयारी? चालली अशी. गरमी बाई, खूप गरमी आहे. स्वतःचं फोटोशूट चालू आहे. चला मी दाखवते. आणि हे आमचं फिक्स स्पॉट आहे, जे घरा बाजूलाच आहे, कारण घरा बाजूला अशी छान झाडं आहेत आणि झाडांमध्ये फोटो खूप छान येतात. त्यामुळे माझे ऑलमोस्ट फोटो तुम्ही जे पाहिलेत ते इकडेच असतात. अच्छे से निकालो. फुल पाहिजे. चिकूचं झाड आहे. खतरनाक गरम होत आहे ना. आणि हिचं लग्न तर ना तिकडे धुळे साईडला आहे. सो प्रॉपर लागणार आहे वाट आमची, कारण इकडे भयंकर गरमी असते असं मी ऐकलंय, फक्त मला माहीत नाही आहे. आणि जिजू म्हणतायत की बी रेडी फॉर गरमी. तर ऑलरेडी मला खूप घाणेरडं गरम होतं. हे सगळ्यांनाच गरम होतं. मिनी फॅनची गरज आहेच. गरमी आहे यार. केस वर बांधायचे आणि लागायचं कामाला. चला आपण करंजा बनवूयात गाईज. दाखवते तुम्हाला पाटलांचं लग्न कसं होतं. सो हा दुपट्टा आलेला आहे रिसेप्शनच्या साडीवरचा. तिच्यासाठी मुलगा बघा गाईस. गाईस मी तुम्हाला धप्पा देणार आहे, कारण लग्न माझं आहे. दमले बाई मी आता करंजा करून. अजून खूप आहेत यार. असं वाटतं की कशाला हवं हे सगळं, पण करावं लागतं. पप्पा काय करताय? आरा झाली मुलीच्या लग्नाची तयारी? खसून थोडी आहे, पण लग्नाच्या दिवसापर्यंत शॉपिंग थांबत नाही, काहीच थांबत नाही. सियर कसे पडलेत. बस झाले बस. हाय बेबी ब्रो. हा आलाय, हा कोरियावरून आलाय. हा कोरियाला राहतो. हॅलो गाईज. आता आम्ही रुखवत करतोय. कलरफुल करंजा बनवतोय आम्ही आता, आणि आम्ही दाखवतो ते कसे बनवतो. मी लक्ष्मीचे पाय बनवत आहे. पण तू कलर मिक्स करायला पिठामध्ये. तू मी पण कलर मिक्स करायला. कलर आंबोली तू काय करणार आहेस का? मी
बघ आता चंपाकळी करणार, चंपाकळी कलरचे, ग्रीन कलरचे ग्रीन सगळं आहे ग, ग्रीन कलर रिझल्ट गाईज आम्ही कसे बनवतो ते तुम्हाला दाखवतो का गाईज. तिने पान बनवलंय तिकडे तिकडे दाखव. इथं सौंदर्य बनवतीये. एकावर नवरीचं नाव आणि एकावर नवऱ्याचं नाव लिहायचं. हॅलो, आता मी रुपवत बनवली आहे. सी माझी हिने बनवली. लक्ष्मीची पावलं. ही लक्ष्मीची पावलं आहेत. हे ओम आहे, तो पाण्याची विडा आहे, हा चंद्र आहे, ह्या चंपाकळ्या, ह्या वेणी आहे, तिथे कंगवा आहे, इकडे सूर्य आणि इकडे स्वस्तिक, इकडे करंजा आणि आता आम्ही इकडे बांगड्या वगैरे बनवत आहोत. आता रुखवत बनवून झालेली आहे. आता ते तळायचं आहे आणि तळायचाच मोठा टास्क आहे की ते करताना फुटू नये वगैरे. सो आपण बोलूया चला. तर चला. एक पाय भाजलेला आहे. आजी करते माझी आई. काय करते? काकण बांगड्या बनवते आजी. बांगड्या सी बांगड्या. आई तुमच्या वेळेला असं होतं? काय काय बनवत होते? आम्ही सगळं आरसा फणी सगळंच करत होतो. आरसा फणी म्हणजे कोंब अशा प्रकारे चाललंय. आणि सीध पसारा, लग्नाचं घर आहे, पसारा तर होणारच ऑब्विसली. त्यात भयंकर गरमी भाई साब. हाय जीजू, ॲज युजल. लेट आलेले आहेत. ॲज युजल. हाय दीदी. शिवानी तू काय बनवली? नथ. माझी दीदी आली आहे. हाय आमचे बुबू. हाय. हॅपी दसरा. काय का दसरा भाई? केवढं भारी असायला. प्रज्ञा, अरे मिठी मारून जा ना. तू मला पप्पी पण दिला नाहीयेस. हाय हाय वन. हाय पिल्लू. हाय. अय्यो. हाय. आता आम्ही आलोय पार्लरला आणि पार्लरच्या नावाने आम्ही खातोय पाणीपुरी. पण पाणीपुरी मला इतकी नाही आवडत. असं कधी कधी तरी इच्छा होते की पाणीपुरी खायची आहे आणि आज इच्छा झाली आहे. सो म्हणून काय हे असं काहीतरी ब्लॉगमध्ये करतात आणि नंतर म्हणतात की हे कट करून टाक. मी तर कट करणार नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल आता पार्लरचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही खाणार आहे बोल चॉकलेट. खूप दिवसानंतर माझी खूप इच्छा होती. अमेझिंग. सगळा फराळ करून झाला. परत ते रुखवत वगैरे करून झाली. तर आता आम्ही करतोय लग्नाच्या अक्षता. त्यांना आम्ही कलर करतोय. सो हे कलर्स आहेत आणि इकडे आम्ही सगळी तयारी करतोय. ही आहे नवरी मुलगीची मोठी बहीण. हॅलो. कशी चालली तयारी? एक नंबर मस्त. आणि कसं वाटतंय मग बहिणीचं खूप लग्न, छान. छोट्या बहिणीचं लग्न? खूप छान आणि खूप नर्वस बी वाटायला की माझी छोटी बहीण लग्न झाल्यानंतर कसं सगळं मॅनेज करेल. ओ माय गॉड. ही आहे आमची दुसरी मम्मा गाईज. थँक्यू. लकी टू हॅव यू बेबी. लव यू. लव यू टू. आणि इकडे आमची नवरीच नवरी बाई सगळी तयारी करतीये. ऑब्विसली गाईज.
ती तयारी. आणि ही आहे छोटी बहीण. जसं ही छोटी आहे पण अशी वागते की हीच मोठी आहे. अक्का बाई यु नो काय काय बाई आणि ही अशी आमच्या आजी हसायले. आई काय झालं. ऑरेंज वाली फुलं. आजीला पटलेलं आमचं बोलणं की छोटी अजून मोठ्यांसारखी वागते म्हणून. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. माझ्या आजीचं आणि लहान बहिणीचं भांडण सुरू होतं आणि आजी लहान बहीण बोलली की आईला ए आई तू एक काम कर माझ्याशी आजपासून बोलायचं अजिबातच बोलायचं नाही तू माझ्याशी बोलूच नको. तर आमच्या आजीचा रिप्लाय काय अपेक्षित होता की ठीक आहे बाई मी बोलणार नाही म्हणून हे ना. तर तिने काय रिप्लाय दिला माहिती आहे का आता मग मी कुणाशी बोलू तुझ्याशी बोललो नाही. ती पण हसायला लागली आणि तिथं भांडण मिटलं. सो असं अनएक्सपेक्टेड आन्सर होता आमच्या आजीचं. भांडताना जेव्हा हा जर तुम्हालाही कोणी बोललं भांडत असताना की तू माझ्याशी बोलू नको जा म्हणून तर तुम्ही बोलायचं अरे तुझ्याशी बोललो नाही तर कसं होईल यार. तर भांडण मिटून जाईल. लाईफ इज सो सिम्पल. तुम्ही सिम्पल बनवा छान राहा मजेत राहा हसत खेळत राहा एन्जॉय करा. मध्ये मध्ये आम्ही बिग बॉस पण बघतोय कारण आमची खूप इच्छा आहे की त्यांनी कोणते विनर व्हावी आणि आय नो की तीच विनर आहे. सो सी कसे बघा काम सोडून हे तर पाहायला लागेल. माझ्या घरातल्यांना खूप वेळ सांगावं लागतं की मी ब्लॉग बनवतीये तुम्ही प्लीज शांत बसा शांत बसा शांत बसा. एक मिनिट गाईज आमचं इथं बोलणं आधीच चालू असते ही मध्येच काढते कॅमेरा आणि हायलाइट मध्ये माणूस करते आणि हिला दोष देते. एनिवेज लाईट गेली आहे भयंकर गरम होते परत तो कार्यक्रम अर्धाच राहिलाय. आम्ही लाईटची वाट बघतोय प्लस आम्हाला बिग बॉस पण बघायचंय. लग्नाच्या मुहूर्त अक्षता झालेल्या आहेत. डन.